उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कविवर्य वा शिरवाडकर यांची जयंती अर्थातच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पोळ यांची उपस्थिती होती। प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यिक वा शिरवाडकर व थोर शास्त्रज्ञ सी रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रशालेतील संगीत शिक्षिका सोनाली उंडे व पल्लवी खांडवे यांनी स्वागत गीताद्वारे प्रमुख अतिथींचे शब्द सुमनांनी स्वागत केले। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला। मराठीमध्ये भारुड गायलं जातं, मराठीमध्ये अभंग गायले जातात, मराठीमध्ये कविता गायल्या जातात। अशी ही समृद्ध ज्ञानभाषा म्हणून मराठीकडे आपण पाहतो आणि त्यातच आपल्याला सगळ्यांना भाग्य आहे। म्हणून गेल्या वर्षी या वर्षाच्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठीला अभिजात दर्जा दिलेला आहे। त्यामुळे आपण सगळेजण भाग्यवान आहोत। खरं तर कार्यक्रम मोठा आहे। एक कविता फक्त म्हणणार आहे। काल 6वीच्या वर्गामध्ये ती कविता सादर केली होती। वारे सरांनी जसं सांगितलं की मराठी ही समृद्ध भाषा आहे। भारत हा खेड्यांचा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। हा कृषीप्रधान देश का झालेला आहे तर भारताला प्रचंड असा निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला भारत देश आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत, प्रीती वराडे, सोनल आळंद, सुकुमार वारे, अनुप कस्तुरे, सुहास छंछोरे, अभिनंदन उपाध्ये, अभिजित पाटील, वैभव बारडकर, सोनाली उंडे, पल्लवी खांडवे, प्रियंका जैन तसेच बसवेश्वर कुंभार, अरी येवळे, सुनंदा बालेराव, कांबळे मावशी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले।